नाही, मी गेले 3 महिने सांगत आलोय, शिवाजी पाटलांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यांना बोलवून घ्या, त्यांच्याशी चर्चा करा. महायुतीतले ते एक घटक आहेत, त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांच्या मनात जे गोकुळबद्दल गैरसमज आहेत ते काढावेत. हा प्रयत्न दुर्दैवानं महायुतीतून झालेला नाही. आता ते काय भूमिका मांडतायत, चंदगड आजरा गलिंगरज, बरोबर आहे, कारण की म्हैशीचं दूध आमच्या गोकुळमध्ये चंदगडमधून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतं. सिंहाचा वाटा या दूध कलेक्शनमध्ये या 3 तालुक्याचा आहे. आम्ही ज्यावेळी मागच्या वेळी पॅनल त्या ठिकाणी केलं त्यावेळी अंतर्गत कलहामुळं राजेश पाटलांच्या सौभाग्यवती असतील, त्यांचे चौगले म्हणून दुसरे उमेदवार असतील किंवा विद्याधर गुरबे असतील, हे तिन्ही उमेदवारांचा पराभव झाला. माई रेडेकर मामी या एकट्याच निवडून आल्या आणि म्हणून त्या भागातून नेतृत्व असलं पाहिजे ही भूमिका ते त्या ठिकाणी मांडतात. मला वाटते काय चुकीचं असं मला वाटत नाही. आणि मी सातत्यानं सांगत आलेलं आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे किंवा गोकुळ असू दे, याच्या पायऱ्या चढताना पक्षीय पदात पायतान आम्ही बाहेर ठेवतो. त्यामुळं पुढच्या काळात आता अजून 2 महिन्यात निवडणुकीला काय काय होते बघूया. आम्ही तर राजश्री शाहू समविचारी आघाडी म्हणून आलेलो आहोत पुढं. आता जे जे येतील त्यांना बरोबर घेऊन जायचं. नाही नाही, आज त्यांनी काय सांगितलं की महायुतीत मी आहे, परंतु माझ्यावर जर अन्याय होत असेल तर मला पर्याय उपलब्ध आहे. शेवटी या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवत असेल की 10 वर्षापूर्वी निवडणूक लढलो त्यावेळी संजय बाबा घाडगे आणि चंद्रकांत बोंद्रे हे 2 उमेदवार माझे निवडून आले होते. घाडगेंची उमेदवारी ही शेवटच्या दिवशी फायनल झाली होती, तिथं रद्द झाल्यानंतर. त्यामुळं ह्या पॅनेलची रचना करत असताना जे घटक किंवा ज्या गोष्टी घडतील त्याच्यावर आमचं लक्ष असेल आणि अजून वेळ आहे. आता मुळात ज्या कायदेशीर संस्था आहेत, दूध संस्था, त्या 427 बद्दल आम्ही कोर्टात जाणार म्हणलं, ताबडतोब सरकारनं 270 पात्र केल्या. मग तुम्ही अपात्र का केल्या होत्या? राजकीय दबावपुरी केल्या होत्या का? फक्त माझं वक्तव्य की मी कोर्टात जाणार म्हणल्यावर रात्रीत आदेश फिरतो आणि रात्रीत 270 पात्र होतात. आणि तशाच या 1100 संस्था देखील पात्र झाल्या पाहिजेत, मताचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे, ही माझी भूमिका प्रामुख्याने याच्या पाठीमागची. शिवाजी पाटील म्हणतात सतेज पाटील मला दूर नाही, मी मस्त उत्तर दिलं ना त्याचं. कारण की नाही, माझी त्यांची कुठलीही चर्चा या संदर्भातली नाही आहे, माझा त्यांच्याशी कुठलाही संवाद या संदर्भातला नाही आहे. परंतु त्यांनी त्या तालुक्याचा आमदार म्हणून भावना व्यक्त केली. त्यांनी मध्ये सांगितलं राजेश पाटील आणि मी एकत्र आलं, म्हणजे एकत्र आलं पाहिजे. शेवटी प्रत्येक नेतृत्व जे करतं, आम्ही आता कोल्हापूर म्हणून कोल्हापूरचा विचार करतो, ते तालुक्यातले आमदार आहेत, ते तालुका म्हणून तालुक्याचा विचार करत असतील तर काही अयोग्य असं मला वाटत नाही. असा प्रश्न देखील त्यांनी नाही, मला बरोबर आहे. मी म्हणलं, मगाशी म्हणलं, त्यांची खतखत काही चुकीची असं म्हणता येणार नाही. ते महायुतीचे आहेत, सातत्यानं सांगतात की महायुतीचं आहे, मी देवेंद्र फडणवीसांच्या पुढे जाणार नाही, हे सांगत असताना त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. साधारणपणे सगळ्यांशी चर्चा करत असताना घ्यावं, त्यांची अपेक्षा असणारच. आणि कोल्हापूर जिल्ह्याचा निर्णय होत असताना कोल्हापुरातले माणसं असणं हे म्हणणं त्यांचं काही चुकीचं असं मला वाटत नाही. एकीकडे पालकमंत्री असं म्हणतात की सतेज पाटील यांचं आमच्या सगळ्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष आहे. इतके सगळे नेते एकत्र येऊन सुद्धा सतेज पाटलांची धास्ती महायुतीने घेतलेली असं म्हणायचं नाही, धास्ती नाही. माझी भूमिका ही दूध उत्पादकाच्या बाजूची आहे. मी नेहमीच ज्यावेळी 10 वर्ष ही गोकुळची निवडणूक मी लढवतोय, एक विचारानं निवडणूक लढवतोय की कार्यकर्त्याला तिथं संचालक म्हणून संधी देत असताना जो दूध उत्पादक 5.5 लाख या जिल्ह्यातला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही कोट्यावधी रुपये गोकुळचे मागच्या 5 वर्षामध्ये वाचवलेले आहेत. 12 ते 14 रुपयाचा दर जास्त दिलेला आहे आणि म्हणून दूध उत्पादकांची धास्ती त्यांना आहे, माझ्या धास्तीपेक्षा दूध उत्पादकांची धास्ती. शिवाजीराव पाटलांनी प्रकाश गोकुळ नंतर आम्ही जिल्हा बँकेत लक्ष घालणार, तर हेच लक्ष वाल्मिक सुद्धा नाही, मी वैयक्तिक कोणावर बोलणार नाही, कारण की शेवटी जिल्हा बँक ही जिल्ह्याची बँक आहे. वारणा वैयक्तिक त्यांचा त्या ठिकाणी संघ आहे, त्यामुळे त्याच्यावर मी बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. परंतु जिल्हा बँकेत सुद्धा त्यांनी लक्ष घालण्यापूर्वी त्यांना बोलवून घेतलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यांच्या मनात प्रकाश बेलवडे किंवा शिवाजी पाटलांच्या मनात काही शंका असतील तर त्याची उत्तरं त्या ठिकाणी दिली पाहिजेत, समाधान केलं पाहिजे. शेवटी सहकार काय आहे,
सगळ्यांना बरोबर घेऊन जाणाऱ्याला सहकार म्हणतात. त्यामुळे त्यांना विश्वासात घ्यावं अशी आमची महायुतीला विनंती आहे. कारण की महायुती आहे ती, म्हणजे हिमालयासारखी महायुती आहे. आम्ही सह्याद्री आहे. या सगळ्या गोष्टींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक खालचा मुद्दा पुढे आला. त्यानंतर त्याच्यावर बोलले मी परवा. गोकुळच्या ब्रँडला धक्का पोहोचताना पाहायला मिळतो. त्याच्यावर मागच्या वेळी पण बोललो की गोकुळचा ब्रँड टिकला पाहिजे, भूमिका आहे. नाही, खरंच त्या ब्रँडला धक्का पोहोचतोय का? नाही काय नाही आव्हान? नाही माझं म्हणणं आहे की आपण राजकारण आपल्याकडे ठेवूया, परंतु गोकुळ टिकला पाहिजे. हा 5.5 लाख शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, तो टिकला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्तानं पूर्ण तयारी झाली का लढण्यासाठी आणि कशा प्रकारचा निकाल येईल? कारण दुसरीकडे आपण पाहतो की म्हटलं जातं की 25च्या 25 आमचे सर्व असं महानगरपालिकेला पण म्हणलं गेलं होतं की काँग्रेसचे 5-7 माणसं येतील, तब्बल 34 माणसं कोल्हापुरातल्या स्वाभिमानी जनतेनं निवडून दिलेले आहेत आणि हा निर्णय दूध उत्पादक घेणार आहेत की बाबा कुणाचे 25 निवडून आणायचे, कुणाचे किती निवडून आणायचे. आता हळूहळू लक्षात येईल लोकांच्या देखील की बाबा जे वक्तव्य करतायत त्यांनाही अंदाज येईल की उद्याच्या भविष्यकाळात काय घडणार आहे जिल्ह्यामध्ये.